नमस्कार, सुप्रभात. मी विश्वास आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या नेचर वाइब्स या चॅनलमध्ये. ममता, आज आपण कुठे जातोय? इस्कॉन टेम्पल खारघर. आज आम्ही इस्कॉन टेम्पल खारघर येथे जात आहोत. हे मंदिर आशिया खंडातलं दुसरं असं सर्वात मोठं मंदिर आहे. आता आपण तिकडे जाऊया आणि ते कसं आहे हे पाहूया. मी प्रवास करताना आपल्याला पुढील माहिती देतो. चला तर मग निघूया. आता आपण वाशीच्या ब्रिजवरती आहोत आणि जर आपण मुंबई शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही अटल सेतून येऊ शकता. मुंबई उपनगरात म्हणजे ते पश्चिम असू दे किंवा पूर्व असू दे तर आपण या वाशीच्या ब्रिजवरून येऊ शकता. आणि जर आपण मुलुंड, ठाणा या ठिकाणी राहत असाल तर ऐरोली ब्रिजनी आपण या टेम्पलजवळ खारघरच्या इस्कॉन टेम्पलजवळ येऊ शकता. आणि आपल्याला जर पब्लिक ट्रान्सपोर्टनी यायचं असेल तर खारघर स्टेशनला उतरल्यावर तिथून रिक्षा आहेत, शेअरिंग रिक्षा आहेत आणि बस आहे. बसचा 45 आणि 54 असे बस क्रमांक आहे. या बसनी तुम्ही या मंदिराजवळच स्टॉप आहे तर तिकडे येऊ शकता. आता आपण मंदिरामध्येच भेटूया आणि तिथे बघूया कसं आहे ते. आता आपण या इस्कॉन मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. चला तर मग तुम्हाला मी दाखवतो हे मंदिर कसं आहे. हे इस्कॉन मंदिर आहे. खूप सुंदर वाटतंय आणि हा 8 एकरचा परिसर आहे पूर्ण. हे लॉन आहे आणि हे फाउंटन आहे. या कारंज्या आहेत ना रात्री सुरू करतात संध्याकाळी झाल्यानंतर. आणि हे मंदिर सकाळी 4:30 वाजता ओपन होतं आणि दुपारी 1 वाजता बंद होतं आणि परत संध्याकाळी 4:30 वाजता ओपन होतं आणि रात्री 9 वाजता बंद होतं. तर संध्याकाळच्या वेळेला ह्या कारंज्या आणि इथे लाईट्स असते. आम्ही आता सकाळचे बघा 8:45 झालेले आहेत आणि आम्ही इथे आलेलो आहोत. सकाळी आल्यानंतर काय असतं, थोडी गर्दी कमी असते म्हणून मी सकाळचा वेळ निवडला. आपण आपल्या सोयीनुसार इथे येऊ शकता. अप्रतिम आहे. 8 एकरवर आहे हे मंदिर आणि या मंदिराचं ओपनिंग आताच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 15 जानेवारीला झालेलं आहे. आणि या मंदिराला बनायला 12 वर्ष लागलेली आहेत. आणि आपल्याला दिसतं आहे ते 12 वर्ष म्हणजे का लागली, किती कोरीव काम आहे आणि किती मस्त केलेलं आहे. मन अगदी प्रसन्न होतं इथे आल्यानंतर. एक म्हणतात नाही की आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. आता आपण आतमध्ये जाऊन देवाचं दर्शन घेऊया. ममता, कसं वाटतंय तुला इथे आल्यानंतर? छान वाटतंय ना. एक असं म्हणतात नाही की एक पॉझिटिव्हिटी येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते इथे. खूप सुंदर. चला आता तुम्हाला मी आतून दाखवतो कसं आहे. बघा, आपणास इथे सर्व माहिती मिळेल. आणि फक्त मंदिर नाही, ते इथे एक वैदिक अभ्यास पण शिकवला जातो. एक कल्चरल एज्युकेशन सेंटर देखील आहे. वेद अभ्यास म्हणतात ना ते वैदिक काळातील. लेकिन उस स्थिति में जो सत्कार कर सकते हैं उनको बंधे
वैसे लेना भी ठीक है। आप भी इसको स्वर्ग का राज्य ले लिए और आप भी इसको छीन लिए, तो दोनों ही बात। इथून आपल्याला या मंदिराची भव्यता कळेल किती आहे। और तब ब्रह्मा जी की वस्तु, अब ब्रह्मा जी बोलना चाहते थे और तब करके बलि महाराज की पत्नी वहाँ आ गई और ब्रह्मा जी देखे इसकी पत्नी कुछ कहना चाहती और ब्रह्मा जी रुक गए। आप पढ़ेंगे पीछे श्लोक, तो ब्रह्मा जी ने आया तुम्हारे बोल और भक्तों के रख दिया गया विंध्यावली का। तो यह शिष्टाचार है, यह वैदिक संस्कृति। बलि महाराज ने कृत्य को बदला, कृष्णा ते अनिल दत्ता गुरुलोका परमार्जिता दिए यह व्यक्ति तो पूरा पूरा सब कुछ अपने आप को अर्पित कर दिया, निवेदित करके सर्वस्व आत्मा और विज्ञोया किया। पुण्य के प्रभाव से जो भी इसको फल मिला, जो भी लोग अर्जित किया, यहाँ तक इसका स्वामी हुआ, तो सब कुछ आपको अर्पित कर दिया और केवल अब
आणि हे मंदिराच्या बाहेर एक असं आपण म्हणतो ना एक डेक असतो त्या पद्धतीने हा असा एक ओपन एरिया आहे. त्याच्यावर हे आर्टिफिशियल लॉन आहे आणि हे केलेलं आहे. इथून आपल्याला या खारघरचा व्ह्यू दिसतो. चला आपण बघूया पुढे जाऊन काय दिसतं, कसं दिसतं ते. तर आता हे आम्ही मंदिर पाहिलेलं आहे. खूप छान आहे, भव्य आहे आणि खूप मस्त वाटलं. एक सकारात्मक ऊर्जा आतमध्ये आली अंगामध्ये. तर मी आपल्याला म्हणेन की आपण हे मंदिर पाहायला नक्की या, आपल्या कुटुंबासोबत या. आता आपण भेटूया अशाच एका पुढच्या व्लॉगमध्ये एक नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत व्यवस्थित राहा आणि खुश राहा.